श्री स्वामी समर्थ शिवशक्ती प्रार्थना या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। सोमवती अमावस्या आणि दही भाताचा अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे, जो आपल्या घरासाठी अतिशय खूप चांगला म्हटला गेलेला आहे। असे काही उपाय आहेत जे आपल्याला प्रत्येक स्त्रीने आपल्या घरामध्ये करायलाच पाहिजे। सोमवती अमावस्या ही 15 तारखेला जून महिन्यामध्ये आलेली आहे। तर सोमवती अमावस्या 15 तारखेला भगवान शिवांची पूजा अर्चना, प्रार्थना, पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान, धर्म आणि उपवास हे करणं अत्यंत शुभ सांगितले गेलेलं आहे। आता अमावस्या कधी सुरू होते ते तुम्हाला सांगते। अमावस्या 14 तारखेला दुपारी 12:19 सुरू होणार आहे आणि 15 तारखेला अमावस्या ही 8:23 समाप्त होणार आहे। पण सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला हे असे काही उपाय जे करायचे आहे जे दही भाताचे आहे। पण ह्या दिवशी आपल्याला काय करावं तर पवित्र ज्या नद्या असतात त्यामध्ये स्नान करावं, भगवान शंकरांची पूजा अर्चना, त्यांचा अभिषेक करावा, पितरांसाठी प्रार्थना करावी, तर्पण करावे आणि पिंपळ वृक्षाला जर अर्पण करावा। याच्याने आपल्या घरातले जे दुःख दारिद्र्य आहे ते समाप्त होत असतं। आता दुसरं तुम्हाला सांग, अमावस्येच्या दिवशी जे मुंग्या असतात, लाल की पिवळ्या किंवा माकोडे, यांना जे अन्न आपण देतो ते देणं अतिशय शुभ सांगितलेलं आहे। का सांगितलेलं आहे ते सांगते। या धार्मिक आणि ज्योतिषशास्त्र कृतीमुळे जीवनातील अडथळे दूर होतात, आर्थिक स्थिती सुधारते, पूर्वजांचा पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि ग्रहदोष शांत होतो, पुण्याची प्राप्ती होते आणि कर्जापासून आपल्याला मुक्तता मिळते, धनाचे लाभ होतात। म्हणून मुंग्यांना अन्नदान करणं अमावस्येच्या दिवशी खूप शुभ सांगितलेलं आहे। त्यामुळे आपल्याला अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे। आता तुम्हाला दुसरं सांगते, सोमवती अमावस्येच्या दिवशी वंश आणि सौभाग्य वाढवण्यासाठी प्रभावशाली उपाय सांगते। या सोमवती अमावस्येला वंश आणि सौभाग्य वाढवण्यासाठी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी 1 तांब्यात पाणी घ्या आणि काळे तीळ याचे मिश्रण करून झाडाच्या मुळाशी अर्पण करा आणि पिंपळाच्या झाडाच्या खाली तुपाचा दिवा लावा। याचेने चमत्कारिक लाभ तुम्हाला मिळतात आणि ती स्त्री अखंड सौभाग्यवती राहते आणि तिचा पितरांचा आशीर्वाद सदैव तिच्या पाठीशी राहतो। आता तुम्हाला दही भाताचा उपाय सांगणार आहे, जो अतिशय प्रभावशाली आहे। बघा, ह्या दही भाताच्या उपायाने आपल्या घरातली नकारात्मक शक्ती बाहेर जाते, नजर, बाधा, करणी, मानसिक त्रास, पैशाची अडचण, घरामध्ये सतत डॉक्टराची त्रास किंवा घरात प्रसन्नता नाही, भांडण होते, कलह होतो आणि आपल्या घरात अशांतता निर्माण होते। त्यामुळे घरात चित्त लागत नाही, बाहेरच जावं असं आपल्याला वाटत असेल तर अमावस्येच्या दिवशी भाताचा हा एक प्रभावशाली उपाय आपल्याला करायचा आहे। हा भाताचा उपाय आपल्या पितरांसाठी सुद्धा तेवढाच महत्त्वाचा मानला गेलेला आहे। घरात आजारी व्यक्ती असेल तरीसुद्धा तुम्ही दही आणि भात तो आपल्या आजारी व्यक्तीच्या अंगावरून उतरून 7 वेळेस महाराजांचं नाव म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचं नाव किंवा भगवान शंकरांचं नाव घेऊन उतारा करायचा आणि तो भात निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा। दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे आपल्या जो कानाकोपरा आहे त्या ठिकाणी, जे आपले कानाकोपरा आहे, काही ठिकाणी असं जागा असते घरामध्ये की त्यामध्ये नकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात असते आणि त्या ठिकाणी बसल्यानंतर चिडचिड होते, रागराग होतो, आपल्याला कुठंच मन लागत नाही। तर अमावस्येच्या दिवशी दही भात घ्यायचा, त्याच्यावर काळ्या कलरची तीळ टाकायची आणि तो आपल्या ज्या ठिकाणी भरपूर प्रमाणात त्रास जाणवत असेल त्या ठिकाणी ठेवायचं। 7 वेळेस 11 वेळेस उतारा करायचा आणि तो दही भात त्याच ठिकाणी ठेवून सकाळच्या टायमाला म्हणजे दुसऱ्या दिवशी, आता सोमवारी अमावस्या आहे तर दुसऱ्या दिवशी तो भात टाकण्याच्या अगोदर उठायचं लवकर आणि नंतरनं 1 तांब्या पाणी बाहेर ठेवायचं, 1 कलशभर पाणी बाहेर ठेवायचं। बाहेर जाताना तो भात न्यायचा आणि म्हणजे संध्याकाळी हा उपाय करायचा आहे रात्रीच्या टायमाला। आणि ज्या ठिकाणी पाण्याचं ठिकाण आहे म्हणजे तुम्ही बाथरूम ठिकाणी किंवा घरामध्ये आपण जी नजर उतारा केलेला असतो तो भात आपल्याला रात्रभर आपल्या ज्या ठिकाणी पाणी असतं किंवा आपल्या पाण्याचं ठिकाण आहे म्हणजे बाथरूम आहे ह्या ठिकाणी तो भात किंवा गॅलरीमध्ये किंवा खिडकीमध्ये तो भात ठेवायचा आहे। कारण की भातामध्ये आपल्या घरातली जी संपूर्ण नकारात्मक शक्ती आहे ती खेचण्याची ताकद असते। म्हणून हा उतारा करून तो बाहेर टाकायचा, मागे वळून बघायचं नाही, डायरेक्टली घरी यायचं आहे।